ओंकाराचे काय काय फायदे असू शकतात बरं? ओम हे असं उच्चारण आहे की ज्यामधून हे सगळं विश्व निर्माण झालं आहे. आपण सगळे जीव जंतू हे सगळं ब्रह्मांड ओंकार किंवा ओम मधूनच निर्माण झालेलं आहे. आपल्या सगळ्यांचं मूळ जे आहे ते ओम मध्ये आहे. मग याचं जर तुम्ही दीर्घ उच्चार रोजच्या रोज करत असाल किंवा 11 वेळा ओंकार करत असाल, 21 वेळा करत असाल, 51 वेळा करत असाल, त्याचे फायदे काय होतात? जर ओंकार तुम्ही दीर्घ वेळा केला किंवा रोजच्या रोज उच्चारण केला तर तुमची श्वसन प्रक्रिया सुधारते. दीर्घ श्वास घ्यायला तुम्ही सुरू करता, तुमची ब्रीदिंग कॅपॅसिटी वाढते. त्यामुळे तुमची ताण, चिंता, अस्वस्थता कमी होते. फुफ्फुसांमध्ये हवा पूर्ण आपण ओंकार करताना भरतो व हळूवार बाहेर जाते. यामुळे तुमची प्राणशक्ती पण वाढण्यासाठी मदत होते. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या घरामध्ये, तुमच्या मनावरती सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह स्पंदन निर्माण होतात. शरीरामध्ये कंपन निर्माण होतात. तुमची जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती निघून जाते आणि वातावरण शुद्ध होतं. पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये निर्माण होते. तसेच तुमची चक्र पण खूप चांगल्या प्रकारे बॅलन्स होतात. आपली जी 7 चक्र आहेत ती पूर्णपणे बॅलन्स होऊन तुमच्या भौतिक जीवनामध्ये तुम्हाला निर्णय घेण्यासाठी मदत करतात. तुमचं अंतर्ज्ञान म्हणजेच तुमची इंट्युशन पॉवर पण वाढण्यासाठी मदत होते. भावनिक स्थैर्य म्हणजेच इमोशनल स्टॅबिलिटी निर्माण व्हायला मदत होते. राग, भीती, नैराश्य यावर पण तुमचं कंट्रोल येतं, नियंत्रण येतं. तुमचे जे डिसिजन आहे ते अधिक स्पष्टपणे तुम्हाला घेता येतात. एकाग्रता वाढते. ओंकाराचा जास्तीत जास्त फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना होतो किंवा स्टुडंटला होतो. बऱ्याचदा मेमरी लॉस किंवा जे रीड केलंय, जो अभ्यास केलाय तो परीक्षेच्या वेळी न आठवणं, एकदम विसरून जाणं, असे अनेक प्रॉब्लेम स्टुडंट लाईफ मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर हे प्रॉब्लेम पण त्याच्यामुळे कमी होतात आणि रोजच्या रोज ओंकार केल्याने तुमची एकाग्रता वाढते. त्यामुळे ओंकार हा तुमच्यासाठी एक चांगली प्रक्रिया आहे जी तुम्हाला हेल्दी लाईफ जगायला मदत करते. ओंकार कसा केला पाहिजे? शांत जागेत बसा जिथे कुठलाही डिस्टर्बन्स नको आहे. तुमच्या पाठीचा कणा जो आहे तो सरळ ठेवा. खोल श्वास घ्या आणि मग ओंकार करा. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये इन्स्टंटली कंपन जाणवायला सुरुवात होते. किती वेळा रोज ओंकार करायला पाहिजे? 21 11 सुरुवातीला 11 वेळा करा, नंतर 21, 54 किंवा 108 वेळा पण करू शकता. तर 5-10 मिनिटे रोज सराव केला तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो.